तुम्ही दिंडी बरीच मोठी का हो? टाकतो चॅनल, माझा चॅनल आहे. माऊली रामकृष्ण हरी. वारीच्या वाटेवर जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा 2026 आजचा 7वा दिवस आणि खऱ्या अर्थाने 7वा दिवस. आज अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये रात्री मुक्काम वरवण मध्ये होता आणि आता आज वरवण ते गवळ्यांची उंडवडी या 2 गावांच्या दरम्यान आज दिंडीचा प्रवास आहे. आपल्या समेत काही वारकरी आहेत, तारकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. महाराज, तुमचं नाव सांगा. मी राष्ट्रीय प्रवक्ता संतोष आनंद शास्त्री महाराज. बरं, कोणती दिंडी, नाव काय दिंडीचं? मी ज्या दिंडीत सेवा करतोय ही शिरूर तालुक्यातील सणसवाडी नावाचे एक पवित्र गाव आहे. त्या सणसवाडी नावाच्या गावची ही दिंडी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या रथाच्या पाठीमागे 125वा नंबर या दिंडीचा आहे. काय सांगाल, किती वर्षापासून दिंडी आपल्या वारीला जाते? या दिंडीची अनेक वर्षाची परंपरा आहे, पण या दिंडीचं एक वैशिष्ट्य असं आहे, या दिंडीमध्ये सामाजिक सलोखता आणि वंश परंपरागत म्हणजे माझी वडिलाची विरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे या दिंडीचं एक वैशिष्ट्य आहे. या दिंडीत असे कितीतरी वारकरी आहेत, 3 पिढ्या एकत्र सोबत चालतात. उदाहरणार्थ हे आजोबा या दिंडीचे विनेकरी हे पण आहेत, यांचा मुलगा पण आहे आणि यांचा नातू पण आहे. म्हणजे 3 पिढ्या एकत्र चालणारी दिंडी ही तुकोबारांच्या या सणसवाडीच्या दिंडी वैशिष्ट्य आहे. खरं तर दिंडीमध्ये, वारीमध्ये आता तुम्ही तर हरिभक्तपरायण महाराज आहात जी, काय प्रेरणा मिळते वारी करून? काय प्रेरणा घेतली पाहिजे वारीपासून? खरं तर या वारीचं एक प्रेरणा घेण्याचं एकच काम आहे. मॅनेजमेंट हा शब्द जर आपण डिक्शनरी कोशात वाचतोय तर मॅनेजमेंट जगातल्या प्रत्येक माणसाने मॅनेजमेंट काय असते ही वारीतनं शिकावी. मॅनेजमेंट. दुसरी गोष्ट, वारीचं एक वैशिष्ट्य आहे सलोखता, उच्च नीचता, लहान मोठा, गरीब श्रीमंत हा कोणताही भेद नाही. इथं जो भेटल तो माऊली आहे, सगळे सारखे. नक्कीच. मला एक सांगा, एवढे लाखोच्या संख्येने वारकरी जात असतात, ऊन वारा पाऊस असतो, परंतु कशा प्रकारे एवढं नियोजन असतं, शिस्तीमध्ये एवढ्या दिंड्या कसं चालतं? कारण काय? याचं एकमेव कारण, चालविता धनी वेगळाची, चालवणारा आणि करून घेणारा धनी वेगळा ही मॅनेजमेंट आहे. कोणी मानव करत नाही. हा साक्षात पांडुरंग जगद्गुरु तुकोबारा ही मॅनेजमेंट करून घेतात आणि ते प्रत्येक वारकऱ्याला चालवतात. आपण माणूस हे एवढं मॅनेजमेंट करणं शक्य नाही. आपण जगात पाहताय, जर एवढीच लोक दुसऱ्या क्षेत्रात एकत्र आली तर ग्रह खात्याच्या नाकी नऊ येईल. पण इथे पोलीस सुद्धा वारकरी होऊन आनंदाने डोलतोय. त्याला माहिती आहे इथं कसली भीती नाही, कारण नियोजन करणारे कोण आहेत? तुकोबारा आहेत, पांडुरंग आहे. त्यामुळे इथं कसलीही वारकऱ्यांच्या मनात भीती, चिंता हे शब्द दूर पर्यंत त्यांना स्पर्श सुद्धा करत नाहीत. नक्कीच. महाराजांना एक चांगला अभ्यास आहे, संत साहित्याचे गाडे अभ्यासक आहेत. तर काय सांगाल वारीमध्ये तुमची अनुभूती काय? एवढ्या वर्ष वारी करतात. वारीचा अनुभव असा एक आहे, आपण जगभर फिरतोय, जगभर लोकांना ज्ञानदानाचं काम करतोय, पण वारी म्हणजे अनेक वक्त्यांचं, अनेक कथाकारांचं, अनेक कीर्तनकारांचं, अनेक सामाजिक क्षेत्रातल्या लोकांचं चार्जिंग करण्याचं पॉइंट म्हणजे वारी. वा वा, खूप छान. इथे साधना करायची आणि वर्षभर लोकांना ज्ञानदान देत राहायचं, म्हणजे हा चार्जिंग पॉइंट आहे आध्यात्मिक सामाजिक दृष्टीने जर बोलायचं झालं तर. बरोबर. नक्कीच महाराज. आता एक भावनिक थोडा प्रश्न आहे. पांडुरंग परमात्मा जर साक्षात तुमच्या समोर उभा राहिला तर तुम्हाला म्हणजे काय तुम्ही पांडुरंगाला सांगा? साक्षात जर पांडुरंग परमात्मा तुमच्या समोर आला तर तुमची काय भावना असेल?
खरं तर हा प्रश्न तुम्ही एवढा भावनिक विचारलाय. अखंड वर्ष जीवनभर जी साधना करतोय ना, हो. तो पांडुरंग स्वप्नात येण्यासाठी करतोय. आणि तुम्ही एवढा आत्मविश्वासाने बोलताय. जर पांडुरंग समोर राहिला तर काय करेल. मी पहिली गोष्ट म्हणेल, मी पांडुरंगाच्या अगोदर तुमचं दर्शन घेईल, कारण तुमच्या मुखात पांडुरंग भेटण्याचा शब्द आम्हाला देव देतोय. आणि याच्यासाठी आम्ही हे प्रयत्न करू. त्याचं कारण आहे. आणि पांडुरंगाला एकच मागेल, देवा नको रे आम्हाला सोन्या चांदीचं दान. जे कष्टकरी शेतकरी आहेत ना, यांना सुखाने समाधानी ठेव. कारण या महाराष्ट्रातली संस्कृती शेतकरी आणि वारकरी या दोघांनी जपलेली. माऊली नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? दत्तात्रय पठाणराव हरगुडे, सणसवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा पुणे. किती वर्ष आले वारी करता तुम्ही? मी जास्त वारी करत नाही, पण आमच्या गावची जी दिंडी आहे हो. तिला जवळजवळ 27 वर्ष पूर्ण होत आहेत. आमच्या कुटुंबातले सदस्य, आमचा भाऊ आहे, आमची वहिनी या वारीत गेली 27 वर्षापासून वारी करतायत. मी आपले शेवटच्या 8 दिवसात किंवा आधीमध्ये एक 5-6 दिवस शेवटपर्यंत चालतो. तरी मी माझे तसे मग 5-6 वर्ष झालेले नाही, मी सुद्धा वारीला येतो. नक्कीच. तुमचा व्यवसाय वगैरे काय, कशामध्ये म्हणजे तुम्ही राजकारण वगैरे सक्रिय आहात? मी राजकीय आणि सामाजिक कार्यात काम असतं. समाजाचा, राजकारणाचा आणि व्यवसायाचा हा सारा मेळ घालून आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा काम करण्याची मनापासून आवड असल्यामुळं ही वारी आपल्याला आनंद देणारी वारी आहे. आणि आनंद जर कुठे मिळत असेल, आपण पंढरकाच्या वाटेवरती आनंद प्रत्येक माणसाला मिळत असतो. नक्कीच. एखाद्याला 1 लाख देऊन सुद्धा आनंद मिळणार नाही, तो इथं मिळतो. हो. तुम्ही आता राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. ही वारीला येण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? आमच्या गाव तसं आध्यात्मिक क्षेत्रातलं काम असणारं गाव आहे. आणि आमच्या गावातले जे जुने जाणते वारकरी आहेत, त्यांच्या प्रेरणेनं आमच्या गावातले सर्व तरुण, एकमेव वारी आमच्या सणसवाडीची दिंडी अशी आहे की जवळजवळ 50 तरुण युवक या आमच्या सणसवाडीच्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. अरे वा. त्यामध्ये आमचे जे पूर्वज सणसवाडीतले आहेत त्यांची प्रेरणा घेऊन तरुण पिढी सुद्धा आमच्या सणसवाडीच्या वारीमध्ये चालतीये. मला एक सांगा, अनेक जण म्हणतात की बाबा 50 नंतर वारी केली पाहिजे, पण तुम्ही काय सांगाल? नाही ते चुकीचं म्हणेन मी. वारी ही अगदी उमेदीत असताना, मग 20-25 वयात असता की नाही लोकांनी वारी चालू केली पाहिजे. कारण अध्यात्म आपल्याला कळायला काय 1-2 वर्षात कळणार नाही. मला 25-25 वर्ष लागतो अध्यात्म कळायला. आणि त्यासाठी जर तरुणपणात अध्यात्माची ओढ लागली किंवा वारीची ओढ लागली तर त्याला पूर्ण अध्यात्म समजू शकतो. आणि अध्यात्म पूर्ण समजलेल्या माणसालाच आनंदीचा वारीचा आनंद घेता येतो. नक्कीच नक्कीच. धन्यवाद महाराज. सुंदर अशी तुम्ही छान माहिती सांगितली. मला दुसरं एक सांगायचं, आता राजकारणात काम करणारी माणसं सुद्धा भरपूर चालतात. पण अध्यात्म आणि राजकारण याची सांगड घालून सर्व राजकीय लोकांनी समाजासाठी काम करणं ही काळाची गरज होऊन बसलेली आहे. आणि ती गरज याच्यातूनच शिकली जाणार आहे, वारीतून. आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा याचा अध्यात्माचा आनंद घेऊन समाजाला त्या पद्धतीने तत्वज्ञान देणं गरजेचं आहे.